बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोली बस स्थानकामध्ये दिवाळीनिमित्त गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे, परंतु या बस स्थानकामध्ये अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, आवारामध्ये खडी उघडी पडली आहे अशा पद्धतीची सगळी तिथली परिस्थिती दिसून येते आहे। आणि त्यामुळेच इथल्या जे नागरिक आहेत त्यांना या सगळ्या अस्वच्छतेचा इथे सामना करावा लागतोय, त्यामुळे त्यांना त्रास होतोय। पिण्याच्या पाण्याची देखील इथे व्यवस्था नाहीये। बस स्थानकामध्ये सुविधांची वानवा पाहायला मिळते। या बस स्थानका परिसरामध्ये मोठमोठी खडी उघडी पडली आहे, धूळ उडते आहे आणि याचा सगळा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतोय। या बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नाहीये। जागोजागी किती मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे। लहान मुलं घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांसाठी असणाऱ्या हिरकणी कक्षाला इथे कायम कुलूप लावलेलं असतं आणि याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांनी। हिंगोली शहरातील बसस्थानकाची नवीन इमारत बांधून आता जवळपास 5 वर्ष होत आहेत, परंतु या इमारतीमध्ये सुविधांची वानवा अजूनही आपण बघतोय। इमारतीच्या आवारामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते खडी उखडलेली आहे, मोठमोठे दगड जे आहेत ते दगड असे उघडे पडले आहेत आणि धुळीचं साम्राज्य पसरलं आहे। प्रवाशांना, वृद्ध प्रवाशांना, महिलांना या धुळीचा, या दगडगोट्यांचा मोठा त्रास होतो आहे। एवढंच नव्हे तर आपण बघतोय की या बसस्थानकाच्या परिसरामध्ये अस्वच्छता देखील मोठ्या प्रमाणात पसरल्याचं चित्र आहे। इकडच्या बाजूला संपूर्ण जो कचरा आहे तो कचरा तशाच प्रकारे पडण्याचं चित्र आहे। या बसस्थानकामध्ये उन्हाळ्यामध्ये जी पाणपोई सुरू केली होती ती तर बंदच आहे, परंतु बसस्थानक किंवा आगार प्रशासनाकडून ज्या पद्धतीची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असायला हवी ती व्यवस्था मात्र इथे नाहीये। आपण बघतोय की पिण्याच्या पाण्यासाठी जे इथं हे वॉटर कूलर लावलं होतं ते वॉटर कूलर देखील अस्वच्छतेचा इथं कळस गाठलेला आहे, ते बंद स्थितीमध्ये आहे। आणि याच्याच मागच्या बाजूला जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती तिथं स्वच्छता राखा असं लिहिलंय मोठ्या ठळक अक्षरामध्ये, परंतु त्याच्याच खाली जे आहे ते किती मोठ्या प्रमाणात घाण आहे, अस्वच्छता आहे, किती मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे असं इथं दिसतंय। एकंदरीत आता दिवाळी येणार आहे, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात बसस्थानकात गर्दी होत असते। महिला ज्या आहेत महिला प्रवासी देखील प्रवास करत असतात, परंतु या महिला प्रवाशांना ज्या महिलांना बाळा असतात त्यांच्यासाठी एक हिरकणी कक्ष असतो, परंतु इथे हिरकणी कक्षाची जर आपण स्थिती सध्याला पाहिली, जो हिरकणी कक्ष आहे महिला विश्रांतीगृह, ते महिला विश्रांतीगृह कायमस्वरूपी तिथं कुलूपबंद अवस्थेमध्ये दिसते आहे। भलं मोठं कुलूप जे आहे ते या हिरकणी कक्षाला लावलेला आहे आणि या हिरकणी कक्षाचा कुठलाही उपयोग जो आहे तो प्रवाशांना इथं होताना दिसत नाहीये। इकडच्या बाजूला आपण बघतोय की ह्यात एक महिला आहे, त्यांच्यासोबत एक बाळ देखील आपल्याला दिसतंय। हे बाळ त्यांच्यासोबत आहे, परंतु या महिलेला इकडं बसस्थानकाच्या परिसरात बसावं लागते। हिरकणी कक्ष बंद आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या बसस्थानकामध्ये अस्वच्छता पसरली आहे, धूळ आहे, दगडगोटे निघाले आहेत, त्याचं कॉन्क्रीटचं काम अजूनही झालं नाही किंवा डांबरीकरणाचं काम देखील झालं नाही आणि इतर पाणी असेल किंवा इतर सुविधा असतील त्या देखील प्रवाशांना मिळताना दिसत नाहीये। याकडे आगार प्रशासनाचं कायम दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।